आपण कृती सुरू करण्याआधी आपल्याला काय काय लागणार आहे ते नीट समजून घेऊया. तर मग या चविष्ट उपम्याच्या प्रवासासाठी लागणारी सगळी जमवाजमव करूया. सगळं साहित्य एकत्र आणूया. इथे आपण साहित्याला सोपं करून 2 भागात विभागलंय. बघा, एका बाजूला आहेत रवा आणि पाण्यासारखे मुख्य घटक, म्हणजे हे उपम्याचा मूळ आधार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे फोडणीचं सगळं साहित्य, जे या साध्या डिशला एक जबरदस्त चव देतं. खरं तर प्रत्येक पदार्थाची स्वतःची एक खास भूमिका आहे. ओके, तर साहित्य जमलंय. आता सुरू होते खरी मजा. उपम्याची चव कशी येणार आणि तो मऊ मोकळा होणार की नाही हे ठरवणारे 2 सगळ्यात महत्त्वाचे टप्पे कोणते माहीत आहे? एक म्हणजे रवा भाजणं आणि दुसरं म्हणजे खमंग फोडणी देणं. बस याच 2 गोष्टींवर सगळा खेळ आहे. तर आपल्या कृतीची सुरुवात याच 2 महत्त्वाच्या क्रियांनी होते, रवा भाजणे आणि फोडणी तयार करणे. खरं सांगायचं तर या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित जमल्यानं तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच. चला मग एक एक टप्पा नीट सविस्तरपणे पाहूया. पण एक महत्त्वाचा प्रश्न, आपण रवा भाजतोच का? त्याचं कारण असं आहे की रवा भाजल्यामुळे ना त्याच्या प्रत्येक कणावर एक प्रकारचा संरक्षक थर तयार होतो. हा थर त्याला पाण्यात पटकन विरघळू देत नाही आणि यामुळेच तो चिकट होत नाही. प्रत्येक दाणा अगदी मोकळा राहतो आणि उपम्याला तो सुंदर दाणेदार टेक्स्चर मिळतो. हो, हेच आहे खरं गुपित. ठीक आहे, मग रवा भाजायचा कसा? तर कढईत रवा घ्यायचा आणि मंद आचेवर सतत न थांबता हलवत राहायचं. जेव्हा त्याचा रंग हलकासा गुलाबी व्हायला लागेल आणि घरात त्याचा असा खमंग सुगंध पसरेल ना, तेव्हा समजायचं आपला रवा उपम्यासाठी एकदम परफेक्ट भाजून तयार आहे. चला, रवा भाजून झाला. आता वेळ आहे चवीचा पाया रचण्याची, म्हणजे फोडणीची. तेल गरम करून त्यात मोहरी टाका. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोहरी चांगली तडतडली पाहिजे, त्यानंतरच बाकीचे घटक घाला, कारण या खमंग फोडणीतूनच उपम्याला त्याची खरी चव, त्याची ओळख मिळते. ओके, आपली खमंग फोडणी तयार आहे. चला तर मग आता त्यात रंग, चव आणि थोडी पौष्टिकता यांची भर घालूया. इथे आपण काय करतोय तर एकावर एक चवीचे थर रचतोय. बघा, आधी कांदा परतून त्याचा गोडवा बाहेर काढायचा, मग टोमॅटो घालून त्याला छान मऊ होऊ द्यायचं, त्यानंतर आवडीच्या भाज्या आणि मग शेवटी रंगासाठी थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ. वाह, ही आहे चवीची खरी जुगलबंदी. आणि आता येतोय तो महत्त्वाचा क्षण, जिथे हे सगळे वेगवेगळे घटक एकत्र येणार आहेत आणि आपला स्वादिष्ट उपमा तयार होणार आहे. भाजलेला रवा, खमंग फोडणी, परतलेल्या भाज्या. चला पाहूया या सगळ्यांचं एका सुंदर डिशमध्ये कसं रूपांतर होतं ते. आता या संपूर्ण कृतीमधला सगळ्यात महत्त्वाचा आकडा तो म्हणजे 2.5. हो, 2.5. हे आहे पाण्याचं सुवर्ण प्रमाण. म्हणजे 1 कप रव्यासाठी बरोबर 2.5 कप पाणी. हे प्रमाण जर चुकलं ना तर उपम्याचं सगळं टेक्स्चर बिघडू शकतं. त्यामुळे हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवा. तर भाज्यांच्या मिश्रणात ते 2.5 कप पाणी घाला आणि त्याला अशी खळखळून उकळी येऊ द्या. पाणी उकळायला लागलं की मग एका हाताने भाजलेला रवा हळूहळू त्यात सोडायचा आणि दुसऱ्या हाताने सतत न थांबता ढवळत राहायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे रव्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. वाह, उपमा जवळजवळ तयार आहे. तो छान फुललाय आणि सुगंध तर अप्रतिम येतोय. पण थांबा, त्याला परिपूर्ण बनवण्यासाठी काही शेवटचे पण महत्त्वाचे टचअप्स बाकी आहेत. चला या डिशला फायनल टच देऊया. ही शेवटची प्रक्रियाच उपम्याला अप्रतिम बनवते. बघा, झाकण ठेवून थोडी वाफ दिली की तो आणखी छान फुलून येतो. लिंबाच्या रसाने एक मस्त ताजेपणा येतो आणि ती चिमूटभर साखर, आहा, सगळ्या चवींना एकत्र बांधून ठेवते. आणि हो, कोथिंबिरीशिवाय तर सजावट अपूर्णच आहे, नाही का? आणि तयार! या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स वापरून आपला हलका, मऊ, मोकळा आणि एकदम चविष्ट उपमा खाण्यासाठी तयार आहे.